रिपोर्ट आहे एका चक्रावून टाकणाऱ्या बातमीचा। तुम्ही बोलका पोपट पाहिला असेल, पण आज आम्ही दाखवणार आहोत चक्क बोलका कावळा। पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा गारगावामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे। ती या बोलक्या कावळ्याची। हा कावळा चक्क माणसांसारखं बोलतो। तुम्हाला खरं वाटत नसेल मग तुम्हीच पहा या रिपोर्ट मध्ये। तुम्ही कधी पाहिलाय का बोलका कावळा? पाहावं आणि ऐकावं ते नवलच। परतो आले ना। कावकाव विसरा, मंजूळ मधुर बोलणारा कावळा पहा। तुम्ही बोलका पोपट पाहिला असेल, पण पुढारी न्यूज तुम्हाला दाखवणार आहे चक्क बोलका कावळा। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम अशा गारगावात सध्या एकच चर्चा सुरू आहे। ती चर्चा आहे या बोलणाऱ्या कावळ्याची। इथल्या आदिवासी कुटुंबानं आपल्या घरात हा बोलका कावळा पाळून ठेवलाय। हा कावळा अगदी माणसांसारखं बोलतो। काका काका अशा हाका मारतो। दारावर उभा राहून काका आहे का ग अशी विचारणाही करतो। या कावळ्याची गोष्टही जरा रंजकच आहे। तर त्याचं झालं असं की गारगावात राहणारे मंगळ्या मुखणे यांची मुलगी तनुजा हिला 3 वर्षांपूर्वी तो एका झाडाखाली पडलेला सापडला। जेमतेम 10 ते 15 दिवसांच्या या कावळ्याच्या पिलाला तनुजानं घरी आणलं। 12वीत शिकणाऱ्या या मुलीनं कावळ्याचा सांभाळ केला। मुखणे यांच्या घरातच हा कावळा लहानाचा मोठा झाला। तो आता जणू मुखणे कुटुंबातला फॅमिली मेंबरच झालाय। त्यांच्या सोबतच तो घरात राहतो, त्यांच्या सोबतच खातो पितो। तो एवढा माणसाळलाय की माणसांप्रमाणे आता चक्क बोलू लागलाय। मंगळ्या मुखणे यांना तो काका काका अशी साथ घालतो। घरातल्या मुलींनाही आवाज देतो। मला जून महिन्यात 28 तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली। 15 दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला। आता थोडा बोलायला लागला 1-2 महिन्यानंतर। आम्ही काय हाक मारतो तुम्हाला? आधी आई बाबांना आवाज देतो, छोट्या बहिणीला, सगळ्यांना आवाज देतो आणि बोलतो। आणि मग तो घरातच इकडे फिरतो का? हा, घरातच फिरतो, इकडे फिरतो आणि येतो इथेच। अच्छा, तो राहतो तुझ्या सोबत इथे घरात? राहतो ना। आणि खाणं वगैरे तुम्ही काय? आम्ही खातो तेच खातो। केवळ पंचक्रोशीतच नाही तर सगळीकडे या बोलक्या कावळ्याची चर्चा आहे। काकस्पर्श झाला की माणसाला मोक्ष मिळतो अशी आपली धारणा असते। मात्र माणसाच्या मायेचा स्पर्श झाला आणि हा कावळा चक्क बोलू लागला। हा चमत्कार नाही तर दुसरं काय? उमेश जोशी, पुढारी न्यूज, पालघर। कावळ्यांची बुद्धिमत्ता, सवयी, संवाद, कौशल्य आणि सामाजिक जीवन यावर अनेक शास्त्रज्ञांनी बरंच संशोधन केलंय। कावळ्यांवर संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संशोधकांमध्ये जॉन मार्झलफ यांचा समावेश आहे। वॉशिंग्टन विद्यापीठातील पर्यटन शास्त्रज्ञ प्रोफेसर जॉन मार्झलफ यांनी कावळ्यांच्या वर्तनाबाबत काय निष्कर्ष काढलेले आहेत ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। कावळा बोलू शकतो पण माणसांसारखं नाही। कावळ्यांमध्ये माणसांप्रमाणे स्वर यंत्र विकसित झालेलं नसतं। एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कावळे आवाज काढू शकतात। काही कावळे माणसांचे आवाज शब्दांची नक्कल करतात। तर कावळ्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते। कावळे खूप बुद्धिमान, विविध साधनं वापरून समस्या सोडवतात। कावळे सामाजिक प्राणी आहेत, ते मोठ्या गटांमध्ये राहतात। तर कावळ्यांमध्ये बदला घेण्याची वृत्ती सुद्धा दिसते।
माणसांनी त्रास दिल्यास ते बदला घेतात. त्रास देणाऱ्याचा चेहरा लक्षात ठेवून अनेक वर्षांनी सुद्धा ते हल्ला करतात.